नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. खतांवरील अनुदान आता खत कंपन्यांच्या ऐवजी थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीच्या मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा पायलट प्रोजेक्ट देशातील काही जिल्ह्यात राबवला जाणार असल्याची बातमी द हिंदू बिझनेस लाईन या वृत्तपत्रानं सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. त्यामुळे नवीन वर्षात शेतकऱ्यांना बँक खात्यावरती खताचं अनुदान थेट जमा होण्यास सुरुवात होईल या चर्चेला उधाण आलंय. मग नेमकं प्रकरण आहे काय याचीच माहिती आपण या व्हिडिओतून आज घेणार आहोत. तुम्हाला तर माहिती आहे की केंद्र सरकार खतांवर अनुदान देतं, पण हे अनुदान शेतकऱ्यांऐवजी खत कंपन्यांना दिलं जातं. आता मात्र 2025 या नवीन वर्षात खत मंत्रालय काही जिल्ह्यात एक पायलट प्रोजेक्ट राबवून डीबीटीच्या मार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदान जमा करण्याची तयारी करत असल्याचं बोललं जात आहे. पण याबद्दल केंद्र सरकारनं अद्याप खत उद्योगाशी चर्चा केलेली नाहीये. त्यामुळे अधिकृत माहितीही समोर आलेली नाहीये किंवा त्याची अधिकृत घोषणा झालेली नाहीये. मात्र खत उद्योगाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी शक्यता अधिक दिसते. कारण 2024च्या जुलै महिन्यात केंद्रीय खत मंत्रालयानं जमीन पीक पद्धती मृदा आरोग्य कार्ड यांचा वापर करून खत अनुदानाचं मॉडेल विकसित करण्याची विनंती केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे केली होती. शेतकऱ्यांच्या नोंदीनुसार काही जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट राबवण्यासाठी ही विनंती करण्यात आली होती. त्यानुसार केंद्रीय कृषी मंत्रालयानं पीएम किसान, पीएम पीक विमा योजना, मृदा आरोग्य कार्ड यासारख्या विविध योजनांचा तपशील, त्यासोबतच शेतकऱ्यांना नवीन युनिक आयडी या योजनेचा तपशील एकत्रितपणे खत मंत्रालयाला दिलाय. परिणामी शेतकऱ्यांचं क्षेत्र, पीक आणि उत्पन्न याचा तपशील आता खत मंत्रालयाला उपलब्ध झालाय. आता खत मंत्रालय त्यावर आधारित एक मॉडेल तयार करणार असल्याची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे. खरं म्हणजे देशात चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान केंद्र सरकार कंपन्यांना देत असलेलं खत अनुदान 1,23,833 कोटी रुपयांवर पोहोचलंय. यामध्ये युरियासाठी सर्वाधिक 86,560 कोटी रुपये, तर फॉस्फेटिक युक्त आणि पोटॅश युक्त खतांसाठी 37,273 कोटी रुपये इतकं अनुदान दिलं जातं. खत मंत्रालयाच्या माहितीनुसार केंद्र सरकारनं ऑक्टोबर 2016 पासून खत अनुदानासाठी डीबीटी प्रणाली आधीच लागू केलेली आहे. किरकोळ खत विक्रेते शेतकऱ्यांना पॉइंट ऑफ सेल म्हणजेच POS या मशीनद्वारे विक्री करतात. त्यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांची ओळख करून घेतली जाते. त्यानुसार विक्री केलेल्या खतांच्या आधारे केंद्र सरकार खत कंपन्यांना अनुदान देतं. देशभरात त्यासाठी 2.60 लाख POS हे मशीन बसवण्यात आलेले आहेत. मात्र आता खत कंपन्यांऐवजी थेट शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी खत मंत्रालय पायलट प्रोजेक्ट देशभरात राबवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. या पायलट प्रोजेक्टमध्ये डीबीटी योजना कोणत्या भागात सुरू करण्यात येणार आणि त्यामध्ये किती शेतकऱ्यांना सुरुवातीला कव्हर केलं जाणार याबद्दल अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही. खत कंपन्यांच्या ऐवजी शेतकऱ्यांना अनुदान दिल्यास खतांचा योग्य प्रमाणात वापर करण्यात येऊ लागेल. तसंच खतांचा वारेमाप वापर सुद्धा कमी होईल आणि जमिनीचं आरोग्य टिकून राहील असं जाणकारांचं मत आहे. पण खत कंपन्यांऐवजी शेतकऱ्यांना अनुदान दिल्यास खतांच्या अनुदान रहित किमतीनुसार शेतकऱ्यांना खत खरेदी करावं लागेल. तसंच सध्या युरियाची 45 किलोची गोणी 267 रुपयांना मिळते. पण शेतकऱ्यांना थेट अनुदान दिल्यास या युरियाची गोणीची किंमत खरेदी करताना शेतकऱ्यांना 1,750 रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र त्याचं अनुदान शेतकऱ्यांना आधीच मिळू लागल्यानं त्याचा फायदाच होईल असंही बोललं जात आहे. सध्या युरियासाठी सरकार मोठ्या प्रमाणात अनुदान खत कंपन्यांना देतं. त्यामुळे शेतकऱ्यांना युरिया DAPच्या तुलनेत स्वस्त पडतं. परिणामी शेतकऱ्यांचा युरियाचा वापर अधिक प्रमाणात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा केल्यास शेतकरी गरजेनुसार खतांचा वापर करू शकतात. तसंच त्यातून जमिनीचं आरोग्यही सुधारता येऊ शकतं. पण यामध्ये काही अडचणी सुद्धा येऊ शकतात. कारण सध्या युरियाच्या एका गोणीची विक्री किंमत विविध कंपन्यांची वेगवेगळी आहे. त्यामुळं याबाबतही खत मंत्रालय विचार करत असल्याची चर्चा आहे. थोडक्यात काय तर केंद्रीय खत मंत्रालय कंपन्यांना देण्यात येणाऱ्या खत अनुदानाची कावड स्वतःच्या खांद्यावरून उतरून ठेवण्याच्या तयारीत दिसतंय. अर्थात खत अनुदानातील घोळ रोखण्यासाठी आणि खत उद्योगाला मोकळीक देण्यासाठी हा निर्णय घेतला जाईल असं चित्र दिसतंय. अर्थात याचा शेतकऱ्यांना फायदा होईल असं सुद्धा बोललं जातंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या YouTube चॅनलवर
शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.